हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल ब्लॉग. तर आज आहे गुढीपाडवा आणि आम्ही सेलिब्रेट करणार आहे स्टुडिओला. तर मग आता मी होते रेडी. गाईज हेअरस्टाईल बनी रही है. क्या करूँ गाईज, याला राट करते मी असेच. इसको ऐसे पिनअप कर लेती हूँ. हॅलो गाईज, यू कॅन फील किती सारा पसारा मी काढून ठेवला आहे बिकॉज मला फास्ट मेकअप करायचा आहे. आणि फास्ट आज मी करणार आहे ॲक्च्युली कुकिंग, पण स्पेशल गुढीपाडवा हा माझा ब्लॉग असणार आहे आणि स्पेशल गुढीपाडवा कुकिंग पण असणार आहे. एक मी ट्रेडिशनल डिश बनवणार आहे, नॉट महाराष्ट्रीयन बट इट्स अ बेंगोली आय थिंक. तर मी ती डिश बनवणार आहे. तर छान आता आम्ही गुढीपाडवाची तयारी करू मस्तपैकी. बाहेर स्टुडिओच्या बाहेर येणं मस्त गुढीबिडी उभारूया. हेअरस्टाईल तर मला आज काही जमलीच नाही, मला केस निघतात इकडनं पण ठीक आहे. तर गाईज खूप सिम्पल मेकअप मी करणार आहे आणि खूप मी सिम्पल हेअरस्टाईल केलेली. मी ज्वेलरी पण जास्त नाही वेअर केलेली, बस सिम्पल शाईन. आणि आता मेकअप फास्ट. मेकअप झाल्यावर बघा. So guys, finally I'm getting ready. Last lipstick राहून गेली. आमचा लिंबू संपून गेलेला, तर मग मी व्हिनेगर आणलं आणि व्हिनेगर टाकलं, दूध लगेच फाटलं. सो रिस्की गाईज, बट आय लाईक इट की लाईक साडीमध्ये कुकिंग करा वगैरे. इट्स टाइम टू गेट मॅरेज. बाई आहे वो बाई, काम वाली कुकिंग वाली बाई. गाईज सॉरी, मैं मजाक कर रहा था. गाईज तो याला जास्त स्टिफ नाही करून घ्यायचं, जास्त बॉईल करून. आता मैं इला काढून घेते. बट हा कुकिंग झालेली गाईज. बोला गाईज, मैंने आधे काम मुझे करना पड़ता है. तो गाईज कोकोनट मिल्कचा मी सॉस बनवून घेतलेला आहे आणि आपली ऑलमोस्ट डिश आता रेडी झालेली आहे. इसको उस पे उल्टा मार दूं क्या सर? छान लागते, खूप टेस्ट. गाईज आता याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, डेकोरेट. तर गाईज दिस इज आवर रेसिपी आणि खूप छान झाली, खूप छान झाली. आणि गाईज तर आपला हा जो आजचा ब्लॉग होता, हा गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग होता. प्लस मी गुढीपाडवा स्पेशल एक डेझर्ट बनवलेलं, जे की आय थिंक ट्रॉपिकल भापा संदेश आहे. एक बंगोली डिश आय थिंक ती आहे, म्हणजे बंगोलीच. तर ओके, तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.